नाशिकच्या तरुण गाढे आणि काव्य बोरीचा यांची आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी। दिनांक 28 ते 30 ऑगस्ट 2024 दरम्यान पोखरा नेपाळ येथे एसडीपीएफ आयोजित 7व्या इंडो नेपाळ चॅम्पियनशिप 2024 या आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। 12 वर्षाखालील, 14 वर्षाखालील, 17 वर्षाखालील, 19 वर्षाखालील, 21 वर्षाखालील आणि खुल्या अशा 6 गटातून मुले आणि मुली यांना खेळविण्यात आले। हँडबॉल, ॲथलेटिक्स, फुटबॉल, क्रिकेट, बुद्धिबळ, बॉक्सिंग, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, योगा, स्केटिंग, टेनिस, बॉल, क्रिकेट, खो खो, तिरंदाजी अशा तब्बल 19 क्रीडा प्रकारांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते। नाशिकमधील कुमार तरुण आरती राजेंद्र गाढे याने 17 वर्षाखालील गटात झालेल्या कबड्डी स्पर्धेत आपली चमकदार कामगिरी करत भारताला रजत पदक मिळवून दिले। तरुणाने यापूर्वी देखील जून 2024 मध्ये नाशिक येथे एसडीपीएफ आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपला उल्लेखनीय सहभाग नोंदवला होता। तरुण गाढे याची देशाबाहेरची ही पहिलीच यशस्वी कामगिरी आहे। त्याचे अनुभव त्याने स्वतःच्या शब्दात व्यक्त करताना म्हटले आहे की तरुण हा इयत्ता 9वी मध्ये शिकत असून नाशिकमधील जिल्हा परिषद शिक्षिका श्रीमती आरती बोराडे आणि उद्योजक श्री राजेंद्र गाढे यांचा पाल्य आहे। त्यांनी पालक म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असताना आलेले विविध अनुभव माध्यमांशी बोलताना उलगडून सांगितले। नमस्कार, मी हरीश बोरीचा, माझा मुलगा काव्य बोरीचा आणि तरुण गाढे हे दोघं नाशिकमधून नेपाळसाठी गेले होते खेळायला। तर तिथे त्यांनी कबड्डी स्पर्धा आणि फुटबॉलमध्ये त्यांनी खेळले आणि चांगला परफॉर्मन्स दाखवला, म्हणून त्यांना सिल्वर मेडल मिळालेले आहे। तर मी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन करतो आहे आणि पुढे अशीच वाटचाल त्यांची पुढे राहील त्याच्याबद्दल मी त्यांना त्याच्यासोबत धन्यवाद। मी आरती विठ्ठल बोराडे, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक आहे नाशिकमध्ये। 7व्या आंतरराष्ट्रीय एसडीपीएफ मार्फत घेतल्या गेलेल्या इंडो नेपाळ चॅम्पियनशिप 2024 नाशिकमधून तरुण गाढे आणि काव्य बोरीच्या या दोनही विद्यार्थ्यांनी भारताच्या ज्या संघामध्ये नेतृत्व केलेलं आहे आणि भारतीय संघाला फुटबॉलमध्ये आणि कबड्डीमध्ये दोनही संघांमध्ये जे त्यांनी दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे तर ती आपल्याला रजत पदकाच्या स्वरूपामध्ये प्राप्त झालेली आहे। आणि तरुण गाढेची आई म्हणून मला निश्चितच अभिमान आहे की माझा मुलगा देशासाठी खेळतो आहे आणि गाढे परिवार आणि बोरीचा परिवार कायमच विद्यार्थ्यांच्या आणि आमच्या मुलांच्या पाल्यांच्या पाठीमागे असणार आहे। आमचा संपूर्ण सपोर्ट या मुलांना कायमच असणार आहे। भविष्यात सुद्धा देशाचे प्रतिनिधित्व करण्याची त्यांना संधी मिळेल अशी कामगिरी ते निश्चितच करतील आणि अशी मेहनत घेण्यासाठी नक्कीच ते प्रयत्नशील असतील। धन्यवाद। तसेच काव्य बोरीचा याने फुटबॉल U17 संघात महत्त्वाची भूमिका बजावत भारताला दुसरे रजत पदक मिळवून दिले। काव्याने देखील यापूर्वी अनेक राज्य आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपला सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे। काव्य बोरीचा याचे पालक हरीश बोरीचा हे बांधकाम व्यावसायिक असून आई गृहिणी आहे। या प्रसंगी काव्य आणि त्याचे पालक यांनी देशासाठी खेळणं ही किती अभिमानाची बाब आहे हे माध्यमांशी बोलताना सांगितले। नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावणाऱ्या तरुण आणि काव्य याला राया स्पोर्ट्स क्लब यांच्या मार्फत पाठवण्यात आले होते। तसेच राष्ट्रीय गुन्हे नियंत्रण मंडळ दिल्लीचे राज्य संघटन मंत्री डॉक्टर निलेश मधुकर राणे यांचे विशेष मार्गदर्शनही त्यांना लाभले। भविष्यात देखील देशाला अधिकाधिक पदक मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दोन्ही विद्यार्थ्यांनी माध्यमांशी बोलताना दिली। नमस्ते, मेरा नाम काव्य हरीश बोरीचा है। मैं अभी नेपाल में अंडर-17 फुटबॉल खेलने गया था। मुझे वहाँ भेजने के लिए मैं डॉक्टर नीलेश राणे सर का बहुत बहुत आभारी हूँ। मुझे वहाँ जाके बहुत अच्छा लगा और हम लोग सिल्वर मेडल भी जीते। अभी मुझे उम्मीद है कि हम लोग और मेहनत करेंगे और अच्छा करेंगे और फिर गोल्ड लाने की कोशिश करेंगे। उम्मीद है कि अभी और जाऊँगा और जीतूंगा देश के लिए और देश का नाम रोशन करूँगा। थँक्यू। माझं नाव तरुण गाढे आणि मी इंडियन टीम अंडर-17 कबड्डी याचा एक प्लेयर आहे। सोबतच मी डॉक्टर निलेश राणे यांचा पण एक स्टुडंट आहे जे नाशिकचे राया स्पोर्ट्सचे राज्यमंत्री त्यांचे हेड आहे निलेश राणे, आणि त्यांचे मी खूप आभार आहे की त्यांच्यामुळे मी जाऊ शकलो नेपाळला। आणि नेपाळला हा पहिलाच माझा अनुभव हा खूप सुंदर होता, खूप चांगला होता माझा। नाशिकच्या शिरपेचा दोन्ही खेळाडूंच्या रूपाने माणिक मोती खोवले गेले आहेत यात शंकाच नाही।
आयोजनाची जबाबदारी नेपाळ येथील राष्ट्रीय युवा क्रीडा विकास प्रबोधिनी कास्की, नेपाल यूथ स्पोर्ट डेव्हलपमेंट्स फोरम कास्की नेपाल यांनी स्वीकारली व यशस्वीपणे पार पाडली। भारतातील तब्बल 13 राज्यातून आलेल्या 108 खेळाडूंनी या क्रीडा संमेलनात सहभाग नोंदविला। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।